शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा. तर एकामेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवल्याचं देखील स्पष्टीकरण. शिंदेंचे नगरसेवक मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये संजय राऊत जाणार. विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा. कोंडलेल्यांशी संपर्क करण्याची अनेक साधनं, राऊतांचा टोला. कामाला लागा, कामाचा आराखडा तयार करा, आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करा. नवनिर्वाचित नगरसेवकांना शिंदेंचा कानमंत्र. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स. मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक 2 दिवसांपासून वांद्र्यातील हॉटेल ताज लँड्स अँडमध्ये मुक्कामी. मुंबईचा महापौर ठरेपर्यंत सर्व नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार. आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ. शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईत महापौर पदाची मागणी. भाजपनं आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत, शिवसेनेची भावना. सूत्रांची माहिती, सत्ता स्थापनेसाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज. आगामी जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका. एक येतो सेफचा नारा देत दोन्ही राष्ट्रवादींकडून मतविभाजन टाळण्यासाठी हालचाली, सूत्रांची माहिती. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समिती दोन्ही राष्ट्रवादींची मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची माहिती आता समोर येते. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार. भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शरद बुटे पाटलांचा उद्या अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. आंबेठाण जिल्हा परिषद निवडणुकीत या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार. समर्जित घाडगेंच्या भाजपा पक्षप्रवेशाची औपचारिकता बाकी. जिल्हा परिषदेत घाडगेंचे कार्यकर्ते कमळावर निवडणूक लढवणार. चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट, महायुतीच्या बैठकीला घाडगेंनी हजेरी लावली होती. महाराष्ट्र एफडीआय सह स्टार्टअप, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टमध्ये 1 नंबरवर. महाराष्ट्राची पहिल्या क्रमांकाची यादी न संपणारी. दावोसमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. मुख्यमंत्री फडणवीसांचं दावोस दौऱ्यातील स्वागत. मराठी माणसाला सुखावणारं फडणवीसांचा प्रवास. दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू. संजय राऊतांचा ट्विट करत टोला. मुंबईकरांनी भाजपला पहिल्यांदाच विक्रमी जनादेश दिला. काँग्रेस 4थ्या-5व्या क्रमांकावर फेकली गेली. देश काँग्रेसच्या विचारसरणीला नाकारतोय. आसाम दौऱ्यातून पंतप्रधान मोदींची टीका.